मिलिंद मिलिंद माने यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी समोर यायचं आहे आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक हे विनोदला त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर 500 रुपयाचा मानकरी हे विनोदला 500 रुपये द्या आणि 200 रुपये कोणाला? संकेत घरत संकेत घरत आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। बाबू तिकडे घेऊन जा मिलिंद सर पुन्हा या। विनोदला 500 रुपयाचं पारितोषिक आणि संकेत घरातला 200 रुपयाचं पारितोषिक देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। अत्यंत जबरदस्त सुरुवात गोलंदाजी मार्कवरती स्वतः गोलंदाज सुमित गुरव आलाय आणि सुमित गुरवने या चेंडूवरती आपण बघितला तर सुरुवात चांगली केलेली आहे। प्रतीक गुरव साठी आहे। प्रतीक गुरव आपण या ठिकाणी येऊन 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे। प्रतीक गुरव कॅश साठी होतं ते पारितोषिक तर आपण ते घेऊन जायचं आहे। दुसरा चेंडू मात्र यावेळेला थोडासा लेग स्टंपच्या बाहेर वाईडच्या आधाराने स्कोर बोर्डला सुरुवात झालेली आहे। धावसंख्या वाईडच्या आधाराने सुरुवात होतो। एक धाव धावफलकावरती लागलाय। जेथे आमच्या यूट्यूबला जे प्रेक्षक आता जोडलेले असतील त्यांच्या माहितीसाठी जेथे ओम 11 कनकेश्वर जिराड या संघाने टॉस जिंकला सुमित गुरवने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। राज कंस्ट्रक्शन या संघाला या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित दिलंय। सलामीची जोडी धीरज सीतप कॅप्टन आणि समीर थले यावेळेला सलामीच्या साठी आलेले आहेत। मागच्या मॅच मध्ये आपण जर बघितला तर समीर मधल्या क्रमांकावरती आला होता। आज मात्र त्याला बढती मिळाली। मागच्या मॅच मध्ये मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केलेली त्यांनी खेळी अत्यंत जबरदस्त खेळी केली आणि त्या खेळीच्या जीवावरती तो आता मात्र सलामीच्या भूमिकेत येतोय। समीर थले नॉन स्ट्राईक वरती आहे। चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडूंचा खेळ संपलाय। दोन्ही चेंडू डॉट टाकलेत। एक वाईड आला होता मात्र एक वाईडच्या आधाराने धावसंख्येला सुरुवात झाली। स्ट्राईक वरती धीरज सीतप हा संघाचा कॅप्टन। पुन्हा एकदा सुमित गुरवचा हा चेंडू यावेळेला खूप चांगला होता। चेंडू बॅटच्या एजला घेऊन सरळ विकेट किपरच्या डोक्याच्या वरून गेला होता। शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय। विकेट किपर त्या ठिकाणी फसला आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल। धीरजला जीवनदान मिळतोय। जीवनदानाबरोबर एका धावेने तो आपलं खातं खोलतोय। एका धावेच्या आधाराने धावसंख्या एकूण पाहिले तर 2 धावा एक वाईडच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती लागल्यात। अत्यंत जबरदस्त मॅच दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत। या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल आणि अशासाठी ही लढत आहे। यावेळेचा चेंडू अत्यंत जबरदस्त मिडल एसटी वरती टाकला होता। थोडासा फ्लॅट दिली होती। स्लोवर 1 केला होता आणि त्यावरती डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळलाय। मिड ऑफच्या दिशेला जाऊन चेंडू स्वतः गोलंदाज फिल्डिंग करतो। चेंडूवरती कुठलीही धाव येत नाहीये। स्कोरबोर्ड जैसे येते आतापर्यंत आपण बघतोय जिथे 4 चेंडूंचा खेळ संपलाय। एक वाईडच्या आधाराने एकूण 2 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। पॉवर प्लेचं षटक सुरू असताना बघतोय सुमित यावेळेला तो अगदी आत्मविश्वासाने सांगितलं होता आम्ही धावा कमी धावांवरती रोखू। यावेळेला फटका फसलाय मात्र चेंडू सरळ जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार। उद्याच्या मॅच आहेत त्या मी थोड्या वेळाने पुकारतो। अर्थात पुढील चेंडूकडे आपण लक्ष देऊया। पुन्हा एकदा सुमितचा हा चेंडू जबरदस्त हाय अँड हँडसम सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे षटकार। मॅच 6:30 वाजता बरोबर चेंडू पडेल। वेदांशी सिद्धिविनायक डोंगरी विरुद्ध आरबी कंस्ट्रक्शन जिराड या दोन्ही संघांनी ठीक 6 वाजता आपला रिपोर्टिंग करायचे उपस्थित राहायचं आहे। त्यानंतरचा दुसरा मॅच आयुषी 11 विरुद्ध विघ्नहर्ता झिराडपाडा 7:30 वाजता मॅच असेल आपण उपस्थित राहायचं आहे। तिसरा मॅच असेल अनसोडचा मॅच असेल हरेश विठ्ठल भोईर आणि सुनील करमडे यांच्यामध्ये 8:30 वाजता मॅच असेल। त्यानंतरचा पुन्हा एकदा अनसोडचा मॅच रवींद्र म्हात्रे विरुद्ध
हरीश भोईर यांच्यामध्ये 9:30 वाजता हा मॅच असेल. त्यानंतरचा पुढील मॅच असणार आहे चिराग एंटरप्राइजेस विरुद्ध निहार 11 झिराटपाडा. हा 10:30 वाजता मॅच असणार आहे. उद्या ठीक आपण 6 वाजता रिपोर्टिंग करायचे पहिल्या दोन्ही संघांनी, याची आपण नोंद घ्यायची आहे. फायनल कॉल आहे आपल्यासाठी. आपण बघतो पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावरती धावा लागल्यात त्या फक्त 12 धावा, जिथे 10 धावसंख्येवरती खेळतोय समीर थले. अत्यंत सुंदर बॅटिंग केले, ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला. त्यांचे जे मालक आहेत विनोद गावडे यांनी त्यांना आता मात्र सलामीसाठी पाठवला. खूप चांगली बॅटिंग केली आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. दुसरं षटक विघ्नहर्ता मंदिर एन कडून गोलंदाजी मार्कवरती षटक दुसरा घेऊन आला. यावेळेला सुंदर सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. दणदणीत चौकार. सोळा धावा धावफलकावरती फेअर डिलिव्हरी दिलेली आहे पंचांनी. या ठिकाणी योग्य डिलिव्हरी असणार आहे, योग्य चेंडू असणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होतोय, जिथे गोलंदाजी मार्कवरती सौरभ सावंत. पुढील चेंडू सौरभचा. यावेळेला चेंडू अगदी खोलात होता, स्टेट बॅटने त्याला खेळलाय. लॉंग ऑफ वरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने धावसंख्या पाहतोय ती धीरजची यावेळेला 6 धावसंख्येवरती येतोय आणि संघाची धावसंख्या एकूण पाहिले तर 17 धावा धावफलकावरती लागलेत. चेंडू संपलेत तर आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपलेला. आतापर्यंत या सत्रातला आपण बघतो, जिथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी सुरू आहे राज कन्स्ट्रक्शन झिराट या संघाची. समीर स्ट्राईक वरती, गोलंदाज सौरभ सावंत. यावेळेला ठोकलाय सरळ काऊ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर थलेच्या बॅटमधून आलाय षटकार. बरोबर धावसंख्या 6 ने वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 23 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती. 9 चेंडूंचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगली बॅटिंग होतोय या ठिकाणी राज कन्स्ट्रक्शन झिराट या संघाची. या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग, 2 उत्तुंग षटकार, 1 चौकारनेसे तब्बल 16 धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूंचा सामना करून समीर थले. पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा मिस शॉट, परंतु कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय स्क्वेअर लेग वरती, जिथे फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. एका धावेने समीरची धावसंख्या नक्कीच जरूर वाढेल. तो एका धावेच्या सहाय्यतेने 17 धावसंख्येवरती जातोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सौरभ पुन्हा एकदा विघ्नहर्ता मंदिर एंड कडून. यावेळेला स्टेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरून गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा आलाय समीरच्या बॅटमधून षटकार.
तर जबरदस्त स्ट्रोक, डोळ्याचं पारणं फिटावा एवढा जबरदस्त स्ट्रोक कॅप्टनच्या बॅट मधून आलाय. धीरज सीतपने हा स्ट्रोक खेळला होता. पुढे चेंडू सौरभचा. यावेळेला अगदी बुंद्यात टाकला होता. ड्राईव्ह मारून फिल्डिंग करायची होती कव्हरला, परंतु चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू फुटबॉल पद्धतीने अडवतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा सेव्ह केल्या. खूप महत्वाचं आहे. जिथे आपण पाहिला तर 30 गजच्या दायऱ्यामध्ये प्रकाश अष्टमकर त्याच्या नॅचरल खेळाच्या माध्यमातून ज्याने आतापर्यंत कित्येकदा डाईव्ह मारून विकेट किपरच्या इथे कॅच पकडले, परंतु या वेळेला मात्र कव्हरच्या रिझर्व मध्ये होता. मात्र त्याच्या हाताच्या खालून चेंडू जातोय. धावफलकावरती 2च्या आधाराने धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजेच 32 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. एकूण 32 धावा धावफलकावरती लागल्यात. नो लॉस. यानंतरचा पुढील मॅच रिशांक 11 आणि स्पर्स या 11 या दोन्ही संघाने आपल्या कॅप्टनला शेवटच्या षटकाच्या आतमध्ये आपण इकडे पाठवून द्यायचंय. जिथे टॉस आपण करतोय तिथे पाठवून द्यायचंय. रिशांक 11 आणि स्पर्श सिया 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन आपण आपल्या कॅप्टनला मध्यंतरामध्ये टॉस करण्यासाठी इकडे पाठवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तर 32 धावात 16 धावांच्या सरासरीने धावा जमवल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, या दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या. अत्यंत जबरदस्त षटक हे दुसरं या मॅच मधलं आपण बघतोय. 2 षटक संपलेत. 32 धावा धावफलकावरती. सलामीरचे दोन्ही फलंदाज मैदानात आपण बघतोय. समीर थरे आणि धीरज ज्या पद्धतीने निर्णय घेतला, समीरला वरती पाठवायचा, वरच्या क्रमांकावरती पाठवायचा, सलामीला पाठवायचा, आणि हा निर्णय हा त्यांचा विनोद गावडे यांचा खूप यशस्वी झाला, त्यांच्या कॅप्टनचा यशस्वी झाला. आणि इथे समीर खूप चांगली बॅटिंग करतोय. जिथे आपण पाहिला तर समीर 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकारांनी खेळतोय. यावेळेला 17 धावसंख्येवरती खेळतोय. 5 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 7 चेंडूंचा सामना करून या मॅच मध्ये आतापर्यंत 14 धावसंख्येवरती धीरज खेळताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप, 32 धावांची दोघांच्या मध्ये पार्टनरशिप होते. खूप चांगली इनिंग बिल्ड केले दोन्ही खेळाडूंनी. जेथे आता व्यूहरचना आखली जाते. गोलंदाजी मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज येतोय साहिल गोलंदाजी मार्कवरती. जर्सी नंबर 48 क्रमांकाची जर्सी घेऊन तो येतोय. यावेळेला पहिलाच बुंद्यात टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षक विकेट किपर आणि फाईन लेगला चकून चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आ चुका है. समीर पारकर, समीर थले या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. अगदी लोअर फुटास पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती वाईडचा अपेक्षित होता, परंतु चेंडू अगदी योग्य होता. समीरचा यावेळेला आपण पाहिला तर निर्णय थोडासा चुकीचा होतोय. खूप चांगला चेंडू पडतोय. निर्धाव गेला. आतापर्यंत निर्धाव चेंडूचा विचार केला तर या मॅच मधून 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, 1 धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजेच 37 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला तर 86 धावांचा उच्चांक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला. एकूण 8 सामने आतापर्यंत होताना पाहिले. 7 सामने झाले, 8वा चालू आहे. त्यामधले 5 चेज झाले नाही, 2 चेज झालेत आणि त्यानंतर हा 8वा सामना आपण पाहतोय. यावेळेला खूप चांगला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज यावेळेला धीरज सीतप. बॅक टू द पॅव्हलियन.
30 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आपण पाहिले. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप झाली आणि त्याच वेळेला लोंगांच्या वरून मारण्याच्या प्रयत्नात संघाचा कॅप्टन धीरज या ठिकाणी परतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होतोय. यावेळेला नवीन फलंदाज साहिल सुनील मात्रे हा नवीन फलंदाज मैदानात असेल, जो गावदेवी शिराड या संघाकडून खेळतोय. खूप चांगली कामगिरी, ज्या ज्या वेळेला संघाला गरज असेल त्या त्या वेळेला खूप चांगली कामगिरी केली. गेल्या पर्व दुसरं पर्व जे होतं त्यामध्ये सुद्धा या खेळाडूंनी खूप चांगली बॅटिंग केली होती. असा साहिल मात्रे मैदानामध्ये उपस्थित होईल. चेंडू असेल 5वा. यावेळेला चांगला फटका आहे, कव्हरच्या रिझन मधून चेंडूला पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. 1 धाव आणि एका धावेने खातं खोललंय ते साहिल मात्रेने. एका धावेच्या साहित्याने धावसंख्या एकूण 38 वरती पोहोचलेले आपण पाहतो. 1 बाद 38 अशी धावसंख्या आहे. षटक जर आपण बघितलं तर साहिलचे 5 चेंडू आणि 6 धावा खर्च करून या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. ज्या मनाने पहिली 2 षटकं मागणी ठरली होती आणि इथे गेम चेंजर असं षटक टाकतोय. 6वा आणि अंतिम चेंडू. यावेळेला हुक केलाय, चेंडू जातोय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा या मॅच मध्ये आलेल्या आपण बघतोय. जेथे खूप चांगलं षटक येतं असं वाटलं होतं आणि अशा वेळेस एखादा खूप चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती चौकार लावला आणि 42 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगला स्कोर एकदम सकाळच्या वेळेत म्हणजे आपण बघितला तर आता साधारणतः वाजलेले आहेत या मॅच मध्ये दबाचा इफेक्ट आणि 4:55 झालेत म्हणजे 5 वाजायला आलेत आणि अगदी हवा खूप थंडगार आहे. आणि अशा वेळेला 50 आणि 55च्या वरती जर धावा उभ्या केल्या तर चांगला डिफेन्स करता येऊ शकतोय. असा स्कोर या ठिकाणी उभा करू शकतात. 1 बाद धावसंख्या एकूण 42 वरती आपण पाहतो. जेथे अंतिम षटक विघ्नहर्ता झिराड अर्थात विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाजी येतोय. तो म्हणजेच प्रतीक गावडेच्या हातात चेंडू सोपवलाय. 42 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात साहिल मात्रे आणि त्याच्या साथीला समीर थले हे दोन्ही फलंदाज अगदी चांगली कामगिरी करत आहेत. 9 चेंडू आणि 26 धावेवरती खेळतोय समीर थले या मॅच मध्ये. हा चेंडू जातोय सरळ फाईन लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या ठिकाणी आपण बघतोय चौकार आला होता. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय आणि चौकारावर धावसंख्या एकूण वाढतोय. ती म्हणजे 46 धावा धावफलकावरती लागलाय. पुढचा चेंडू यावेळेला खोलात टाकला होता, बुंद्यात होता अक्षरशः. चेंडूला खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फिल्डिंग करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. कारण स्ट्राईक वरती समीरला आणण्याचा प्रयत्न होता. समीर या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतोय. जेथे आपण मगाशी म्हटलं की या समीरने आतापर्यंत धावा या ठिकाणी आज जर पाहिला तर 9 चेंडू मध्ये तब्बल 26 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार आणि 3 चौकार या मॅच मध्ये समीरने ठोकलेले आहेत. एकूण धावसंख्या या ठिकाणी 47 वरती नेलेली आहे. चेंडू संपलेत. शेवटच्या ओव्हरमधून आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅच मधून. क्षेत्ररक्षणाची विमरचना आपण बघतोय. सुमित गुरव या ठिकाणी जरूर लावतोय. ज्या पद्धतीने सुरुवात 12 धावेने केली होती
पहिले 5 चेंडू खूप चांगले गेले, त्यानंतर मात्र षटकार खाला आणि त्यामुळे या ठिकाणी स्कोर चांगला झालाय. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. हुक करायचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेगवरचा. क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये समीरचा कोणी हात धरू शकत नाहीये. त्याने केलेली कामगिरी कित्येक वर्षाची खूप चांगली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा तो या ठिकाणी दुसरी धाव घेतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजेच 49 धावा धावफलकावरती लागलेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीर थले स्ट्राईक वरती आहे. अगदी 5 वाजायला आलेत. खूप चांगली थंडी हवा मध्ये दवाचा इफेक्ट आणि त्यामुळे धावसंख्या चांगली या ठिकाणी जरूर आणलेली आहे. यावेळेला फुल टॉस बनवलाय आणि त्याला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. रचनात्मक स्कोर या ठिकाणी आपण जर बघितला, स्ट्रोक पाहिला तर अगदी खूप चांगला. चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर तब्बल 55 धावा लावलेल्या आहेत. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर शफल झाला होता सुद्धा, परंतु पंचांनी दर्शवला हा चेंडू वाईड आहे. वाईड लाईनच्या खूप बाहेरून जातोय आणि त्यामुळे हा वाईड जातोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 56 धावा. अब तक 56. अब तक 56. एक चेंडू शिल्लक, अर्थात 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधून. थोडासा मॅच लांबतोय. फटके सुद्धा तेवढेच मोठे आहेत आणि त्यामुळे धावा सुद्धा खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि थंड वातावरण आहे. या थंड वातावरणामध्ये APLच्या मैदानावरती खेळण्याचा आनंद एक वेगळाच असेल. प्रेक्षक अजून सुद्धा खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबला सुद्धा अजून सुद्धा समीरचे चाहते असतील किंवा या संघाचे चाहते ती सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील. आणखीन एक खराब चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर थलेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. फलकावरती लागल्यात. अगदी खूप चांगला स्कोर या ठिकाणी उभा करून ठेवलेला आहे. अंतिम चेंडू यावेळेला ठोकलाय लॉंग ऑफ वरून. क्षेत्ररक्षक 1 2 3 तिसऱ्या चान्स मध्ये झेल सुटलाय आणि इथे तिसरी विकेट, अर्थात इथे विकेट गेलाय डायरेक्ट थ्रो आणि यावेळेला खूप चांगला विकेट मिळतोय. साहिल मात्र तिसरी धाव घेताना बाद झालाय. 2 धावा मिळाल्यात. सौरभ बाद झालाय. सौरभ या खेळाडूने थ्रो मारला होता, परंतु साहिल बाद झालाय आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण धावफलकावरती जर पाहिली एकच धाव घेतले, बरोबर. दुसरी धाव घेताना या ठिकाणी फलंदाज साहिलला बाद झाला होता. म्हणजे 61 धावा धावफलकावरती लागल्यात. 62 धावाची गरज आहे. आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये 62 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 66 धावा झाल्या होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये आपण बघितल्या तर 56 धावा झाल्या होत्या. चौथ्या मॅच मध्ये 43 धावा झाल्या होत्या. 5व्या मॅच मध्ये आपण बघितला तर धावांचा उच्चांक म्हणजे 86 धावा उभ्या केल्या होत्या. 6व्या मॅच मध्ये आपण बघितल्या तर 52 धावा झाल्या. 7व्या मॅच मध्ये 52 धावा झाल्या आणि 8व्या मॅच मध्ये या ठिकाणी 61 धावा होत आहेत. बघा, संपूर्ण 8 मॅचचा विचार केला तर मगाशी सुमितने सांगितलं होतं मी कमीत कमी धावांवरती रोखीन असा प्रयत्न होता. धावा चेस करू शकतो एवढ्या माझ्याकडे बॅटिंग आहेत आणि अशा वेळेस 24 चेंडूमध्ये 62 धावांचं लक्ष कशा पद्धतीने चेस करणार की या ठिकाणी पुन्हा एकदा आणखीन एक 6वा मॅच डिफेन्स होणार. हे सर्व आपण या शेवटच्या सत्रामध्ये बघणार आहोत, जिथे सेकंड सत्राचा खेळ सुरू होईल. धीरज सितपचा कस लागणार आहे. कॅप्टनशिप कशा पद्धतीने तो वापरणार. गोलंदाजा
कुठल्या वेळेला कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरून या मॅचमध्ये डिफेन्स करण्याचा तो प्रयत्न करेल किंवा सुमित गुरव या ठिकाणी ज्याप्रमाणे तो म्हटला होता की आम्ही चेस करू शकतो, कमी धावापर्यंत रोखू शकतोय, असं सर्व हे मैदानात आपल्याला सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया जेथे मैदानामध्ये अत्यंत रंगतदार मॅच सुरू होईल. तत्पूर्वी आपण दोन्ही कॅप्टनला विनंती केली आपण समोरती यायचं आहे. रिशांक 11 आणि स्पर्सिया 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी समोरती यायचं आहे. ट्रॉफीच्या इथे व्यासपीठावरती येऊन नाणेफेक करून जायचं आहे. आणि या मॅचचं दुसऱ्या सत्राचं समालोचन पुन्हा एकदा ऐकूया आपण यश मागगावच्या साथीने क्रीडांगणावरती. स्पर्सिया 11 या संघाचे संघ मालक आहेत शिशिर म्हात्रे आणि कॅप्टन रितेश म्हात्रे आणि त्यांच्या विरुद्ध अर्थात संघ असणार आहे तो यावेळेला आपण पाहतोय रिशांक 11 सुमित म्हात्रे यांच्या मालकीचा संघ कैवल्य पाटील या संघाचे कर्णधार आहेत. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भालचंद्र पाटील. आपण नाणेफेकीचा कॉल आपल्या शुभ हस्ते करावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. सन्मान्य भालचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कॉल कोण बोलणार? कैवल्य या ठिकाणी पुन्हा एकदा कैवल्य सिनियर आहे आणि तो बोलतोय. बघूया काय निर्णय लागतोय. छापा कॉल. कैवल्य म्हणतोय छापा आणि छापा. टॉस जिंकलेला आहे. अभिनंदन या ठिकाणी कैवल्य. दुसरा मॅच आहे तुझ्याबरोबर. मगाशी होता ऋषी, आता रितेश आहे. बघा रितेश आणि ऋषी मधलं एक वेगळं प्लॅनिंग असतो. रितेशचा अनुभव खूप मोठा आहे आणि ऋषीचा अनुभव थोडासा कमी होता. परंतु काय विचार करशील, काय घेण्याचा निर्णय असेल तुझा? आता साधारणतः 5 मॅच डिफेन्स झालेले आहेत. आता फिल्डिंग करेन असं तो म्हणतोय. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी दोघांना सुद्धा शुभेच्छा देऊया. अत्यंत जबरदस्त मॅच असणार आहे. यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर कैवल्य पाटील विरुद्ध रितेश आशिष द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनश्च एकदा यश माबगावकरच्या साथीने. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा आपण वळत आहोत. पाठ झाली आहे आणि मॅच मध्ये जिराट प्रीमियर लीगचा तडाखा अजूनही तितकाच कायम आहे जो जोश आपण रात्री बघितला होता. या ठिकाणी पहिलं सत्र संपलं. धावा मैदानावरती आल्यात. आता मात्र दुसरं सत्र या मैदानावरती आहे. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय विकेट होण्याची ही संभावना होती. कॅच घेतली, मिठी मारली, काय झालंय मैदानावरती मात्र कॅच नक्की या ठिकाणी घेतली गेले आणि पहिला गडी गारद केलाय कमोंडोजी मास्टर. आमेने कणकेश्वर जिल्ह्यासाठी केलेली कामगिरी सर्वांना ठाऊक आहे. मात्र या स्पर्धेमध्ये या प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा त्याने चान्स क्रिएट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आला होता. कॅच
होणं हे सुद्धा महत्वाचं होतं. मात्र एफर्टसाठी दाद द्यावी लागेल, कारण जर आपण विचार केला थोडंसं इम्पॉसिबल वाटत होतं. मात्र त्याने अंतर तिथे कव्हर केलं होतं. धीरज सिद्धपला आपण पाहिलं होतं, त्या ठिकाणी आला होता. लांब लचक त्या ठिकाणी रनअप त्याने घेतला होता. शेवटपर्यंत असं वाटत होतं की कॅच मैदानावरती होईल प्रितेश, मात्र तो कॅच या ठिकाणी सोडला गेला आणि त्यानंतर मात्र अमेच्या आशा या ठिकाणी कुठेतरी थांबल्या. या चेंडूवरती पुन्हा एकदा बघा चान्स क्रिएट केलाय मैदानावरती. आपण बघतोय आणखीन एक विकेटचा पतंग. कमांड डीजे मास्टर विकेट क्रम आपण बॉलिंग अटॅक बघतोय ना प्रितेश. अमेय गुरवने आतापर्यंत जी गोलंदाजी केली त्याच्या गोलंदाजीवरती चान्स तो क्रिएट करतोय. विकेट घेण्याची संभावना 100% आतापर्यंत आपण बघितलं. प्रत्येक चेंडूवरती त्याला विकेट मिळू शकली असती, मात्र क्षेत्ररक्षकाने तितकी साथ त्याला दिली नाही. पुन्हा एकदा अमेय यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला गेला. चेंडू आला सीमा रेषा पार, सीमा पार येतो चौकार. धावा 4. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड केला. अमयची या ठिकाणी गोलंदाजी बहरली आहे. आणखीन एक विकेट त्याच्या नावावरती. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. कमांड डीजे मास्टर विकेट डाऊन. पारितोषिक सन्माननीय संदीपजी गावडे साहेबांच्या वतीने आलेला आहे. अर्थात 500 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी. धन्यवाद सर. कारण अशी गोलंदाजी करण्यात का नाही पारितोषिक येणार, कारण जबरदस्त गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून जरूर बघायला मिळाली. त्याने प्रत्येक चेंडूवरती चान्स क्रिएट केला होता. प्रितेश मला असं वाटतं की 5 चेंडूवरती त्याला 5 विकेट सुद्धा मिळू शकल्या असत्या, मात्र क्षेत्ररक्षणाचा अभाव तिथे बघायला मिळाला. आपण आता डीजे मास्टरच्या माध्यमातून योगेश वाघ यांचा आवाज ऐकला. या दौला गीताना कॉमेंट्री मधून अनेक लोकांची त्याने मन जिंकली. असं योगेश वाघ. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती अमेय गुरवला आपण बघत आहोत. या स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळत असताना ग्रामपंचायत झिराटचं हे सुंदर असं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती झिराट प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. देणल्या बाहेर या प्लीज. इथे चेंडू येऊ शकतो. याच्या रिक्षाला रिव्हर्स गेट सुद्धा. तो वळ्यात पुन्हा एकदा मॅच कडे प्रयत्न केले. चेंडू ट्रॅव्हल करतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण बघूयात. 10 मैदानावरती जरूर या ठिकाणी घेतली. मात्र मनीष जेव्हा मैदानावरती होता ना त्याने विचार केला होता की डीप एक्स्ट्रा कव्हर इथं टार्गेट करूयात. पहिलं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू होता. 62 धावा करायच्यात प्रितेश. आणि ही मॅच जर आपण बघितलं चेस होऊ शकतात, कारण ज्यावेळेस 70-80 धावा जेव्हा येतात तेव्हा एक बर्डन असतं. मात्र जेव्हा जेव्हा 60 आल्यात ना 62-63 धावा अजिंक्य वैतीने चेस करताना मी बघितल्यात. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये एक संपूर्णतः आशावाद घेऊन मैदानावरती संघ उतरलाय. विकेट मैदानावरती मिळाल्या. या ठिकाणी अमयला आतापर्यंत 3 7 धावा त्याने खर्च केल्यात. 7 धावा या ठिकाणी आपण बघितल्या 3 विकेटच्या नुकसानावरती. पहिलं षटक येथे संपलं. इंडियन प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी नक्कीच आपण अनुभवणार आहोत. आताच भारतीय संघाने आपण बघितलं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली
ज्या पद्धतीनं आज भारतीय संघानं जी ट्रॉफी जिंकली ना, सर्वांना अभिमान वाटतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आपली नाळ जोडली गेली आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटचे वेडे चाहते वर्ग हे नेहमीच आपल्याला बघायला मिळाले. आणि ती ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच रोहित शर्मा आणि त्याची वाईफ सुद्धा अलिबागमध्ये आपण बघितली होती. ही सुद्धा अपडेट मी तुम्हाला देईन. हॅलो यश, विशेष म्हणजे सुनील गावस्कर यांचा डान्स सुद्धा आपण बघितला, किती नाचत होते बघा. एवढा साधारणतः वय जर आपण बघितलं तर 80च्या घरात असेल आणि ते डान्स करत होते. म्हणजे एवढा आनंद हा सगळ्यांना झाला. साधारणतः 140 करोड लोकांना हा आनंद गगनात मावेनासा असं झाला होता. सामन्यामध्ये आपण बोलत आहोत 2013ला आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो. त्यानंतर आपण बघितलं 2025 मध्ये जिंकलो. 12 वर्षांचा कालखंड उलटून गेला. मात्र भारतीय संघाची कामगिरी फार जबरदस्त आपण बघितली. यावेळेसचा चेंडू बघा, मनीष तळेने या ठिकाणी प्रयत्न जरूर केले होते, मात्र गोलंदाजाने या ठिकाणी जर आपण बघितलं फलंदाजचा माइंडसेट ओळखला प्रितेश. कारण फलंदाज जर पाहिला आपण तर तिसऱ्या यष्टीला उभा होता. ऑफ्टिकच्या बाहेर जरी केला ना, त्याला खेळणं थोडं कठीण होतं. आणि जेव्हा असे चेंडू येतील ना, त्यावेळेस आपण बघितलं या ठिकाणी फलंदाजावरती गोलंदाज अक्षरशः हवी होताना बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जेव्हा बॉलर आलाय ना, या चेंडूवरती काय होईल? स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. मनीष तळे मैदानावरती उतरलाय. मनीष तळेने या ठिकाणी आपण बघितलं तर पाहिलं ना, संयमी खेळ दाखवला, डोकं शांत ठेवलं तर तो चांगल्या धाबा मैदानावरती बनवू शकतो. किंबहुना या संघासाठी जेव्हा 65 धाबा पाहिजेत ना, गेल्या वर्षीचा झेडपीएल मधला खेळ त्याचा आम्ही बघितलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडे ही क्षमता ही ठासून भरली आहे. फटका मैदानावरती आपण पाहिला, कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. धाव मैदानावरती त्याच्या माध्यमातून घेतली गेली आणि त्यानंतर धावसंख्या आपण बघितली ना तर 8 धाव फलकावरती आल्यात. जेव्हा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती होतं, पहिलं षटक जिथे संपलं होतं 7 धावांचं, आता पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे धीरज सिद्धमने. समीर तळेला बघा या ठिकाणी विकेट किपिंग करत असताना आता क्लोज होण्याचा निर्णय त्याने घेतला. या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, आता जर आपण विचार केला पाठीमागे थोडा थांबला असता विकेट किपिंग करताना, पाठीमागे जर त्याने अंतर ठेवलं असतं तर या ठिकाणी धाव सुद्धा मिळाली असती. मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज आणि विकेट किपर यांच्यामधला समन्वय सुद्धा फार मोठा आहे. धाव मैदानावरती वाचवली जाते, त्या क्षणी धीरज सिद्धमचे आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढतील. तर या चेंडूवरती स्लॉग मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गोलंदाजी बघा, धावा येणं महत्वाचं होतं. या षटकामध्ये धावा बनल्या पाहिजे होत्या, मात्र आतापर्यंत जी गोलंदाजी करून दाखवली ना धीरजने, त्या गोलंदाजीवरती समोरच्या संघाला नेस्तनाबूत केलं, 4 मुंड्या छेद केल्या. तर या चेंडूवरती बघा पाठीमागे जर आपण बघितलं प्रोटेक्शन लावले होते, संरक्षण भिंत होती, धावा मैदानावरती वाचवल्या जात आहेत. या षटकामध्ये बघा केवळ 1 धाव धीरज सिद्धमसाठी टाळ्यांचा आवाज येऊ देत मैदानावरती. त्याने 1 धावांचं षटक टाकलं जिथे 360 अंशाचं मैदान आहे प्रितेश. या मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळताय ना, 360 अंशाच्या मैदानावरती खेळत असताना एका धावेचं षटक येणं म्हणजे या मैदानावरती हाफ सेंचुरी लगवण्यासारखंच आहे असं मी म्हणेन. 4 षटकांची मॅच आहे, त्याच्यामधलं जर आपण षटक बघितलं एका धावेचं फार महत्वाचं होतं. 12 चेंडू 54. आता संघर्ष जर आपण बघितला शिगेला पोहोचेल, संघर्ष वाढत चाललाय. 12 चेंडू बाकी आहेत, 54 धावांची रिक्वायरमेंट. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट होत्या, मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं त्याला विकेट नाही मिळाली. मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असते या मैदानावरती त्याने दाखवून दिला. अमेझिंग स्पेल. षटक क्रमांक 3 या मैदानावरती समीर थळे स्वतः आला. तर या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं ना तर मनीष तळे प्रयत्न करतोय, मात्र समीर त्याच्या समोर जेव्हा आलाय ना, एक कडवं आव्हान त्याच्या माध्यमातून पेश केलंय. ही कडवी झुंज आहे, फार मोठा संघर्ष आहे. स्ट्राईक एंडवरती मनीष जेव्हा उभा आहे तेव्हा बॉलिंग करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती समीरचं हे आव्हान. फटका खेळण्यासाठी केले प्रवृत्त, चेंडू ट्रॅव्हल करेल फाईन लेगला, सीमारेषा पार. त्या ठिकाणी चेंडू जाईल, वेट फॉर अंपायर डिसिजन. चौकार, धावा 4.
चुकीपणे कॅच सोडली. या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर महत्वाची कॅच होती. मनीष स्ट्राईक एंड वरती उभा. पुन्हा एकदा आपण बघितलं मनीष विरुद्ध सामन्यामध्ये समीर. या मॅच मधली कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. शेवटपर्यंत क्रिकेटचा तरार. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आता करावे लागतील प्रहार, अन्यथा समोरच्या गोलंदाजाने आता मात्र फलंदाजाने केलाय वार आणि गोलंदाजाला केलंय गार. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतो षटकार धावाचा. आता मात्र आपण जर विचार केला तर 8 चेंडू बाकी आहेत. 44 धावांची रिक्वायरमेंट. प्रत्येक चेंडूवरती आता षट करायला पाहिजे. बॅटची कडा घेतली होती लिडिंग गेज आणि त्यानंतर मात्र पाठीमागे आपण पाहिलं शॉट थर्डमॅन होता. विकेट किपर सुद्धा होता. मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षण जर पाहिलं शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग आपण बघतोय. 1 पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे. वाईड लॉंग ऑफ, त्यानंतर वाईड लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आपण बघत आहोत. हा पटका मैदानावरती खेळण्यास केले प्रवृत्त. क्षेत्ररक्षक आलाय, त्याने कॅच सोडले. पुन्हा एकदा अमित पतला. ये क्या हुआ भाई. या मैदानावरती आपण बघितलं तर 2 कॅचेस ड्रॉप केल्यात अमितने. कॅचेस विन द मॅचेस. या ठिकाणी आपण बघितलं अमितने 2 कॅच सोडल्या. ही कॅच जर बघितली तर साधी सोपी होती अमित. मात्र हरकत नाही, इम्प्रूव्हमेंट करा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही खेळणार आहात. कारण जर आपण बघितलं ना तर आतापर्यंत जेव्हा तुम्ही मैदानावरती आले चेंडूने तुम्हाला फॉलो केलं, काही नशीब असतं ना. जेव्हा एखाद्या क्षेत्ररक्षकाला आपण बघत असतो तो क्षेत्ररक्षक थोडासा सावधतेचा क्षेत्ररक्षक करत असतो, किंवा त्याला वाटत असतं की माझ्याकडे चेंडू नाही आला तर बरा होईल, आणि अगदी त्याच वेळेस आपण बघितलं चेंडू त्याच्याकडे जात असतो आणि याला म्हणतात बॅड लक. ते समर्थक बघा, अमित पतलासाठी समर्थक सुद्धा टाळ्या वाजवतात, त्याला प्रोत्साहित करतात. 6 चेंडू बाकी आहेत. 42 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 42 धावा. विराट प्रीमियर लीग आपल्या सर्वांची ही आपली स्पर्धा, मैत्रीपूर्वक लढती या ठिकाणी आपण बघतो प्रिदेश. कारण या गावाने अलिबाग क्रिकेटला, रायगड जिल्ह्याला भरभरून दिलाय. यावेळेसचा फटका बघा, आउट ऑफ दी पार्क. येतो छक्का नाही. दस है मेरा दोस्त, लिख लो. डीजे यावेळेस मात्र आपण बघतोय अगदी सारळ पुलाखालून चेंडू गेलाय. सी मारे शपार अलॉंग दी कार्पेट. 4 धावांसाठी हा चौकार. बाहेर दिंडल्या. या ठिकाणी बॉल येऊ शकतो तुमचा, या ठिकाणी तुमच्यावरती आघात होऊ शकतो. तुम्ही प्लीज बाहेर. मात्र रात्रीमध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी काय एनर्जी लेवल त्याच्याकडे आहेत, कोणतं रसायन त्याच्याकडे माहिती नाही आम्हाला. तर या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आलाय, मारण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये काय नाही झालंय प्रिदेश. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या ढेंगा घालून बॉल गेला. त्या ठिकाणी आपण बघितलं कॅचेस ड्रॉप केले गेले. स्लिपरी मैदानावरती बघायला मिळेल. मला असं ड्यू फॅक्टर काम करतंय का, संजय मात्रेंना या ठिकाणी आपण विचारूयात. संजय, तुम्हाला काय वाटतं, ड्यू फॅक्टर मैदानावरती आहे का? या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक पडला होता. नक्कीच अगदी 5 वाजून गेलेत आणि दवाचा इफेक्ट कशा पद्धतीने होतोय तो आपण इकडे बघितला. दोन्ही वेळेला त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आणि त्यामुळे दवाचा इफेक्ट जाणवतोय. काय फटका खेळला या दरम्यान. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जाता जाता मनीषच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. कम ऑन डीजे.
रिक्वायरमेंट सामन्यामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर मैदानावरती त्याला सफलता मिळाली आणि योगेश नक्कीच क्रिकेट पासून थोडासा लांब आहे, मात्र गोलंदाजी करत असताना त्याला विकेट सुद्धा मिळाली आणि धावफलकावरती आणखीन एक विकेटचा पतंग मनीष पटेल. आता एक चेंडू बाकी आहे, 25 धावांची रिक्वायरमेंट, 25 पाहिजेत. फुलटो चेंडूवरती त्याला फुल टोललाय, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू आउट ऑफ दी पार्क. जिराट प्रीमियर लीग मधला शानदार जानदार षटकार. डीजे